चांदूर रेल्वे तालुक्यात शेती आणि शेतकरी हितासाठी महत्त्वाचे असलेले परंतु अडचणीचे ठरणारे शेत रस्ते व पांधन रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करणे सोयीचे व्हावे यासाठी चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकरी यांच्या सहभागातून पांधन रस्त्याचे काम तालुक्यात धडाक्यात सुरू आहे। बुधवारी सावंगी संगम येथील पांधन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। भूमिपूजन प्रसंगी आमदार अरुण अडसळ यांची प्रमुख उपस्थिती होती। शेतकऱ्यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। याशिवाय तालुक्यातील पळसखेड व चंद्रभागा नदी ते शिवनी पांधन या 2 रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले, तर चांदूर रेल्वे ते शिवनी या पांधन रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। पालकमंत्री पांधन रस्ते योजना यामधून होत असून या योजनेअंतर्गत माती, दगड व मुरुम टाकून रस्त्याचे मजबूतीकरण सुरू आहे। सदर कामाची पाहणी वेळोवेळी तहसीलदार राजेंद्र इंगळे व महसूल विभागाची चमू करीत आहे। यासाठी प्रशासनाला शेतकऱ्यांचेही सहकार्य मिळत आहे। वानखडे आम्हाला रस्त्यापासून फायदा होणार आहे समोरल्या दृष्टीनं। तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळपास असलेले पांधन रस्ते शासकीय खर्चातून करून घेऊन आपली ये-जा करण्याची सुविधा करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना केले। पालकमंत्री पांधन रस्त्यातून संपूर्ण तालुक्यात पांधन रस्त्यामध्ये माती काम करण्याबाबतची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे। त्या अनुषंगाने सध्या शिवनी या ठिकाणी पांधन रस्ता सुरू आहे। यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आता यापुढे या ठिकाणी बैलगाडी, ट्रॅक्टर याद्वारे वाहतूक करणे सहज सोपे होणार आहे। तरी सर्व तालुक्यातील जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या जवळपास असलेले जे पांधन रस्ते आहेत शासकीय खर्चातून करून घ्यावेत व येण्या जाण्याची आपली सुविधा करून घ्यावी असं मी आपणास आवाहन करतो। धन्यवाद। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वेतून बंडू आठवडे।